माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही ह्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी स्टेशन चौकामध्ये आहे, या ठिकाणी अमर उपोषण करत असताना महाराष्ट्राचे उद्योगमंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब या ठिकाणी आले होते. त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन या ठिकाणी 2 दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांची भेट होईल किंवा 15 दिवसामध्ये ऑफिशियल भेट होईल. पण आज तब्बल 2 महिन्याचा कार्य संपलेला आहे. सरकारी काम आणि थांब अशी आमची परिस्थिती निर्माण झाली. पण तब्बल 2 महिन्यानंतर देखील त्या मुलांच्यासाठी कुठलीही वाटचाल या ठिकाणी झालेली नाही. आज जर बघितलं तर 1,34,000 विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरण्याची वेळ निर्माण झालेली आहे. रोजगार उपलब्ध होत नाही त्यांना. 11 महिन्यानंतर त्यांना जो कार्यकाळ जे मुक्त झाल्यानंतर जे सर्टिफिकेट प्राप्त झाले त्या सर्टिफिकेटमध्ये म्हटले की हे कुठेही उपयोगाला येणार नाही किंवा कुठेही वापरलेलं कुठेही ग्राह्य धरलं जाणार नाही. मग मला सांगा, सरकारने आम्हाला हे 11 महिन्याचं प्रशिक्षण देऊन उपयोग काय झाला? हा प्रश्न, हा सवाल घेण्यासाठी आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना आमचे व्यथा सांगाव्यात म्हणून माननीय उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला. पण आज भाऊबीजच्या अनुषंगानं आम्हाला आम्ही विनंती करतोय, उदय सामंत साहेबांना विनंती करतोय की आपण आम्हाला ज्या अनुषंगाने आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास चढायला जाऊ नये. आम्हाला ह्या मुलांच्यासाठी रोजगार काय पुढं करणार ह्या पद्धतीचं वचन त्यांच्याकडून प्राप्त व्हावं म्हणून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून गेले अनेक दिवस आंदोलन करतोय. पण प्रशासक सरकार मायबाप आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आम्ही गोदावरीच्या काठावरती येणाऱ्या येत्या 2 दिवसामध्येच आम्ही तो निर्णय घेतोय. गोदावरीचे 50,000हून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी गोदावरीच्या काठामध्ये भगवे वस्त्र प्रदान करून त्या नदीच्या काठी जसं परमेश्वराची ओढ लागली, बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी झालो परदेशी तुझ्यावरून, त्या परमात्म्याची भेट जशी व्हावी तशी त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय अजित पवार साहेब असतील, त्यांची भेट होऊन ह्या मुलांचं पुढं काय होणार किंवा ह्या मुलांना पुढं रोजगार देणार की आहे असंच वाऱ्यावर सोडणार हे विचारण्यासाठी आम्ही गोदावरीच्या काठावरती अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा या माध्यमातून सांगलीमध्ये स्टेशन चौकापासून आम्ही पुन्हा एकदा हे आंदोलन श्री संत बागडेबाबा मानवता संघटनेच्या वतीने देत आहे.